नमस्कार, मी अभय. सध्या पुण्यात सर्दी खोकल्यानंतर थैमान मांडलेलंच आहे. आपल्याला सध्या तापसुद्धा येतो आहे किंवा मेनली सर्दीने आपण हैराण आहोत. ॲलर्जेटिक सर्दी असेल किंवा सायनस ब्लॉकन सर्दी असेल. अयंगार योगा आपल्यासाठी खूप छान प्रकारची आसनं घेऊन येऊ शकतं की जे मॅक्झिमम कुणीही करू शकतं. अर्थातच सगळी आसनं ही रेकग्नाइज अयंगार टीचरच्याच अंडर केली पाहिजे. परंतु थोड्या थोड्या गोष्टी घेऊन, छोट्या छोट्या गोष्टी घेऊन, जसं की आपली खुर्ची आहे, जो लोड आहे, या गोष्टी घेऊन आपण खूप अशा पोजेस करू शकतो की जेणेकरून आपल्याला आपला सायनस पॅसेज आपण चांगल्यापैकी मोकळा करू शकतो. बरेच वेळा असं होतं की आपल्याला खूप सर्दी झाली असेल आणि आपण जेव्हा कपाळ रेस्ट करतो अधोमुख किंवा ऊर्ध्वमुख श्वसिकासनमध्ये कपाळ इतकं मोकळं होऊन जातं की सर्दी मोकळी होऊन जाते, रिलॅक्स होऊन जातो आपण. सर्दी बरी नाही तर सायनस मोकळा होतो आणि मुख्य डोक्यातलं इरिटेशन आपलं कमी होतं. तर हा एक भाग झाला. दुसरा महत्त्वाचा भाग सध्या शेवटचा आठवडा असल्यामुळे प्राणायाम आणि रेस्टिंग पोजेस आहेत. तर प्राणायामचा आधार घेऊन किंवा या पोजेसचा आधार घेऊन सायनस की ज्याच्यापुढे आपण लगेच शब्द वापरतो की ब्लॉकेज, परंतु या पोजमध्ये आपल्याला खरंच लक्षात येतं की सायनसची स्पेस कशी काय किंवा सायनसची जी कॅव्हिटी ज्याला म्हणतात तर ती आपण याच्यावर ऑब्झर्व करू शकतो. आणि श्वास हा आपला नाकपुड्यांना टच करत कसा काय जाऊ शकतो, नेझल पॅसेज आपला कसा काय कव्हर करतो, आपण आजपर्यंत श्वासाचा पॅसेज आपण ऑब्झर्व करू शकतो, हे आपण सध्या क्लासमधलं बघतो आहे. त्यामुळे सध्या आपण सायनस ओपनिंग आणि मेंटल काइंड ऑफ रिलॅक्सेशन या पद्धतीने श्वासावरती उपयोग कसा होऊ शकतो तेही बघतो आहे. आणि सध्या सर्दी जर झाली असेल तर त्याच्यातनं जरा थोडा रिलीफ यायला किंवा इरिटेशन कमी व्हायला आणि ॲट द सेम टाईम की औषधाचं पर्कोलेशन जे असतं, आपण एखादं औषध घेतल्यावरती आपण ज्या काय पोजेस करतो त्याच्यामध्ये औषधाचं पर्कोलेशन आपल्या बॉडीत जे काही येतं ते अजून चांगल्या रीतीने कसं काय यावं यासाठी या पोजेसचा उपयोग होतो. परंतु या पोजेस मात्र सर्टिफाईड किंवा रिकग्नाइज अयंगार योगा टीचरच्या अंडरच केलेल्या चांगल्या असतात. ऑल द बेस्ट. सी यू सून.